मार्च महिना सुरू होताच नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईचं डोकं वर काढलंय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। झाकापूर गावात विहीर तळाला गेल्या असून पाझराच्या थेंबाथेंबांनी लोकांची तहान भागतय। गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली असली तरी टँकर अद्यापही सुरू झालेच नाहीत। पियाला नाही, सगळ्या गोष्टीचा आम्हाला इथं पाण्याचा लई त्रास आहे। आम्हाला इथं रात्रभर जर राहिलं तर 2 भांडे पाणी गटत नाही। तुम्ही बघा ना हिरीकड, आम्हाला दुसरं कुठलाच पाणी नाही बघा। या हिरीवर तुम्हीच बघा आता या आडामध्ये पाणी आहे की नाही की। आता एक घंटा आम्ही जर राहिलं तर आम्हाला 1 भांड पाणी गटत नाही। कुठं पियाला पाणी भेटणार, कुठं काही की बाहेर आंघोळीला पाणी भेटणार। 2 महिने झाले सर आम्हाला पाणी भेटत नाही इथं। तर तेवढा त्रासानं आम्ही आता कोणाच्या हिरीला जावा, कोणाच्या हिरीला टँकर देतो म्हणले। हो टँकर देतो म्हणले, आम्हाला वर्षानं देते, आमदार नाही आले आणि नाही आले। आता येतात म्हणते आता आमचं जीव चाललंय ते पाण्यापुढे। जिजाबाई पंढरी पवार। बरं काय परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये? तर सीओ मॅडम येऊन गेल्या, मग अजून पाणी आणखी पाणी वाटलं होतं म्हणून ती किती वेळ 2 महिन्यापासून आले सर, इथं बघून गेले तर कोणतं पाणी देणं झालं, आणले नाही तर टँकर आणतो म्हणतात, काही आणतो म्हणतात। 2 महिन्यापासून पाण्याचा त्रास आहे आम्हाला, पाणी भेटत नाही। रात्र सारी असं पाणी भरून झोप राहीना डोळ्याला, कोणतं इळ ऊन जाते, इळ अर्धे माणसं रात्री भरतात, अर्धे माणसं काय की दिवसा भरतात, कोणाला पाणी भेटणं झालंय। काय आता मागणी काय? लवकर टँकर आम्हाला टँकरची मार्गच नाही सर, कोर्ट इथं पाणी भेटल म्हणून अशा नाही या गावामध्ये। कोणाच्या काय बोरला पाणी नाही, कोणा हिरीला पाणी नाही, गावात बी नाही, तंड्यात बी नाही समजा, असं आहे आम्हाला। टँकरची मार्गच नाही, टँकर आम्हाला वर्षानं टँकर राहते। भोकर तालुक्यातील ही भीषण परिस्थिती प्रशासनासाठी एक गंभीर इशारा आहे। पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ अधिक तीव्र आंदोलन छेडतील। नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अजून किती दिवस संघर्ष करावा लागणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे।